मतीनं गोगावले साहेबांची वाटते विरोधकांची हारले मतीनं गोगावले साहेबांची वाटते विरोधकांची हारले मतीनं गोगावले साहेबांची वाटते विरोधकांची हारले मतीनं गोगावले साहेबांची वाटते मतीनं गोगावले साहेबांची वाटते विरोधकांची हारले मतीनं गोगावले साहेबांची वाटते विरोधकांची हारले मतीनं गोगावले साहेबांची वाटते विरोधकांची हारले मतीनं गोगावले साहेबांची वाटते मतीनं गोगावले साहेबांची वाटते विरोधकांची हारले मतीनं गोगावले साहेबांची वाटते विरोधकांची हारले मतीनं गोगावले साहेबांची वाटते विरोधकांची हारले मतीनं गोगावले साहेबांची वाटते किती लावायची ताकद आता
प्रमुख पाहुणे माननीय श्री भरतशेठ गोगावले, रोजगार हमी योजना, फलोत्पादन खार भूमी विभाग विकास कॅबिनेट मंत्री, एक मंत्री माझ्या हळदी कुंकवाच्या म्हणजे जोड कार्यक्रम आहे, एक स्मृतीसाठी आणि एक हळदी कुंकवासाठी. तर हळदी कुंकवासाठी मला महाराष्ट्र राज्याचे मंत्री इथे प्रमुख पाहुणे म्हणून लागले, त्याचा मला अभिमान वाटतो. आणि शेठ तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानते. तसेच आमचे लाडके आमदार महेंद्र शेठ दळवी व आमच्या आधारस्तंभ आमच्या मार्गदर्शक मानसीताई दळवी. आज आपण इथे महिला सर्व हळदी कुंकू या कार्यक्रमासाठी जमल्या आहात. तर शेठने पहिला विचारलं की किती महिला असतील, तर यांनी सांगितलं असतील 2000 असतील महिला. मग हे नियोजन कोण करेल? तर भरतशेठ बोलले की रसिका करेल काय, सारिका करेल काय असे बोलले. यांनी मला सांगितलं निरोप. म्हणजे किती हुशार माणूस की म्हणजे एक कार्यकर्त्याची बायको आणि त्याचं नावासहित उल्लेख करणं म्हणजे त्या माणसाला किती ज्ञान असेल, किती हुशार असेल तो माणूस, याचा आपण त्याच्यावरून विचार करायचा आहे. आणि आजचा जो कार्यक्रम आहे स्वर्गीय प्रमोद केशव ठाकूर यांच्या स्मरणार्थ कुसुमे प्रवेशद्वाराचं उद्घाटन आताच झालेलं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मंत्री महोदय लाभलेले आहेत. मला वाटतं प्रमोद केशव ठाकूर हे जेव्हा सभापती होते तेव्हा सुद्धा त्यांचा मान सन्मान एवढा झाला नसेल, तो आज झालेला आहे खऱ्या अर्थाने. आणि तो मान सन्मान मिळवून दिलेला आहे श्री राजाभाई केणींनी. की पूर्ण रायगड जिल्ह्यात आज चर्चा एकच आहे, विरोधक कसा असावा, राजाभाई केणींसारखा असावा. की ज्यांनी पंचायत समितीचा सभापती पद भूषवत असताना, आम्ही विरोधक त्याचं काम करत असताना त्याचं नाव प्रवेशद्वाराला दिलं म्हणजे तीच कल्पना सुचणं एखाद्याच्या डोक्यात, म्हणजे तो माणूस किती विचारशील असू शकतो याची तुम्ही सगळ्यांनी नक्कीच हे केलं असं की बाबा काय माणूस आहे, म्हणजे याचं काय गणित आहे, याचं काय म्हणत असेल, काय आहे माणूस. मग हा माणूस कसा आहे, हा माणूस पक्ष वगैरे बघणारा माणूस नाही आहे, हा फक्त समाजकारण बघणारा माणूस आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. जेव्हा इलेक्शन पिरियड असेल तेव्हा काय आमने होत असेल ते, पण 80% समाजकारण करणारा माणूस आहे. जर स्वतःच्या तिच्या 2000 असेल तर 1000 रुपये समोरच्या माणसाला देणारा हा माणूस आहे, तो म्हणजे श्री राजाभाई केणी आहे. तर ह्याचं काम तर तुम्ही बघितलंच असाल, कामाच्या स्वरूपात तुम्ही त्यांना पोचपावती दिल्यात. आज 58 वर्षांनी आम्ही ग्रामपंचायत घेतली आणि हा मला वाटतं 5 वर्षांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला, हा 6वा वर्ष आहे. आणि आता प्रशासक आहे ग्रामपंचायतीवर, अजून पंचायती लागायच्या आहेत आणि प्रशासक लागू असताना सुद्धा आम्ही हा हळदी कुंकू करतो याचा मला अभिमान वाटतो. आणि यासाठी नेहमीच आम्हाला महेंद्र शेठचं पाठबळ असतं, पाठिंबा असतो. मानशीवरीने फोन केला तरी आज सगळे आज दोन्ही दाम्पत्य घरात त्यांचा वेळ खूप महत्वाचा आहे, पण तो वेळ काढून आमच्यासाठी इथे आल्यास मी खरंच तुमच्यासाठी पुन्हा शेठना आणि वहिनींना इथे आल्याबद्दल शुभेच्छा देते. आणि राजा केणींवर असंच प्रेम राहू द्या आणि मतदानाच्या स्वरूपात त्यांना असंच पुढे राहून हे जसं ग्रामपंचायतीचा विकास करून दाखवलाय, कुसुमे ग्रामपंचायतीचा विकास म्हणजे ही छोटी मुंबई करून जी दाखवलेली आहे ती पुढच्या स्वरूपात त्यांना जिल्हा परिषदमध्ये सुद्धा करून दाखवावे आणि आपल्या मुरुड जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास चांगल्या प्रकारे करून देण्याची एक संधी द्यावी. ह्या मी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांना सांगते, कारण महिलांसारखं पाठबळ ज्याच्या पाठी असेल तर कुठलंही सरकार येणं अशक्य नाही आहे. महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना जी काढली त्याचा फायदा किती झाला ते बघितलं. विरोधक सांगतात काय हे मशीनचा प्रॉब्लेम आहे. अरे कसा मशीनचा प्रॉब्लेम आहे, बहिणी खुश आहेत, बहिणी खुश आहेत तर होणारच ना हा बदल. मग बहिणीच्या स्वरूपातच मी आज तुम्हाला एक तुमची मुलगी, एक तुमची बहीण, एक तुमची ताई, एक तुमची वहिनी या स्वरूपात सांगते. आणि फक्त राजा केणींवर असंच प्रेम राहू द्या एवढेच बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रमोद केशव ठाकूर यांच्या नावाच्या प्रवेशद्वाराच्या उद्घाटन प्रसंगी आज मंचकावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे खार भूमी विकास फलोत्पादन आणि रोजगार हमीचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय भरतशेठ गोगावले, अलिबाग तालुक्याचे
अत्यंत लोकप्रिय असे जनसम्राट आमदार महेंद्र शेठ दळवी मंचावर उपस्थित, भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा चिटणीस ॲडव्होकेट महेश मोहितेजी मंचावर उपस्थित, रायगड जिल्हा प्रमुख सन्माननीय राजाबाई केणी, पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका आणि भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा राजश्री वावेकर, कुसुमे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रसिकाताई केणी, संजीवनीताई, कामगार नेते दीपकजी रानवडे, जुलेताई आणि उपस्थित मानसीताई दळवी आणि सर्वच मान्यवर. तर मी प्रमोद ठाकूरचा अत्यंत जीवलग मित्र, म्हणजे या गावातल्या 100 लोकांना विचारलं प्रमोद ठाकूरचा जीवलग मित्र कोणता, त्याच्यातले 90 लोक नक्कीच माझं नाव घेतील आणि ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. प्रमोद ठाकूर यांचा जीवनपट खरं म्हणजे एवढा मोठा होता की एवढ्या थोड्या वेळात, आता आयोजकांनी फार थोडा वेळ गेला प्रत्येकाला बोलायला, थोड्या वेळात त्यांच्या जीवनाचा ट्रेलरही मला इथे दाखवता येणार नाही. परंतु लहानपणापासून या गावात अत्यंत खड्याळ असा असणारा प्रमोद ठाकूर मी पाहिलाय. काही जवानीत आल्यानंतर एक डॅशिंग सरपंच म्हणून प्रमोद ठाकूर मी पाहिलाय. वयाच्या 50च्या नंतर सभापती म्हणून एक स्थितप्रज्ञ धीर गंभीर असा प्रमोद ठाकूरही मी पाहिलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब, अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि आमचे प्रेरणास्थान महेंद्र शेठ दळवी, शिवसेनेच्या रणरागिणी जिल्हा परिषदेच्या भावी अध्यक्ष मानसीताई दळवी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेशजी मोहिते, कामगार नेते दीपकभाई रानवडे, भारतीय जनता पार्टीच्या महिला शहर प्रमुख, पनवेल महिला शहर प्रमुख राजश्रीताई वावेकर, आमचे सहकारी मित्र महेंद्र शेठ वावेकर, महिला तालुका प्रमुख भाग्यताई पाटील, संजीवनीताई पाटील, रेश्मा जोशी, विभाग प्रमुख स्वप्नील म्हात्रे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित असणारे माझ्या महिला बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, डिसेंबर महिन्यामध्ये आमचे सहकारी मित्र स्वर्गीय प्रमोद केशव ठाकूर यांचं देहांत झालं आणि त्यावेळेला जिथे त्यांची अंत्ययात्रा निघाली स्मशानभूमीवर, या कुसुमला विभागातील कुसुमला ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावातला एकही घरातला माणूस नाही असा या अंत्ययात्रेसाठी उपस्थित राहिला नाही असं झालं नाही. सर्वपक्षीय नेते मंडळी त्या अंत्ययात्रेसाठी आले स्मशानभूमीवर, परंतु ज्यांनी रक्ताचं पाणी केलं आणि या विभागामध्ये शेतकरी कामगार पक्ष जगवला, वाढवला, जोपासला असे प्रमोद केशव ठाकूर यांच्या स्मशानभूमीवर सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या कुठल्याही प्रकारचा पाटील कंपनीतला एक सुद्धा माणूस तिथे आला नाही. मित्रांनो, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील हे घरी असताना सुद्धा किंवा त्यांच्या फॅमिली मधल्या सर्व लोक घरी असताना सुद्धा स्मशानभूमीवर अंत्ययात्रेसाठी आले नाही. काही लोक त्यांची शेतकरी कामगार पक्षाची तिथे अंत्ययात्रेसाठी आले, मोठमोठी भाषणे केली, येताना त्यांच्या बरोबर शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा आणला आणि त्यांच्या शरीरावर टाकला. 2-4 लोकांनी भाषणे केली, प्रमोद ठाकूर पक्षासाठी असं केलं, प्रमोद ठाकूर तसं केलं, निष्ठावंत कार्यकर्ता. त्याच्यानंतर त्यांचा राष्ट्रीय कार्य होता. त्या राष्ट्रीय कार्यासाठी या पंचक्रोशी सर्व जनता जमली होती आणि त्या राष्ट्रीय कार्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग तालुक्याने शोक सभेचं आयोजन पक्षाच्या कुठेतरी कार्यालयामध्ये घ्यायला लागतो किंवा अलिबागच्या ठिकाणी, कारण अलिबाग पंचायत समितीचे ते सभापती होते, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे ते खजिनदार होते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते सदस्य होते. परंतु त्यांना माहिती आहे की ते लोक जमणार नाही, म्हणून त्यांच्या राजकीय कार्यासाठी तिथे लोक जमली, तिथे
शेतकरी कामगार पक्षाचे नेते मंडळी आले आणि तिथे शोक सभेचं आयोजन केलं होतं. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच, आम्ही गेल्या 25-30 वर्ष राजकारणामध्ये राजकारण करत आहोत, परंतु हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आणि त्यांच्या ध्येयाप्रमाणे आम्ही या विभागामध्ये, आम्ही या तालुक्यामध्ये, आम्ही शिवसेनेच्या वतीने आम्ही समाजकारणाचं काम करत आहोत. या विभागामध्ये गेल्या 58 वर्ष या कुसुमला ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी कुर्डूस जिल्हा कुर्डूस पंचायत समिती आणि कुर्डूसचे आमचे ऍडव्होकेट जनार्दन पाटील मोहिते साहेब पण त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळेला अलिबाग तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती होती. तालुक्यातून फक्त 2 सीट आम्ही मागितल्या होत्या आणि सुनील तटकरे साहेब त्यावेळेला 2 सीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळतील असं आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत सांगितलं होतं. त्या वेळेला शेवटच्या वेळेला मी सुनील तटकरे साहेबांची भेट घेतली. मध्यस्थी त्यांचे श्री साहेब व्हीएम पाटील होते. साहेब, मला तुम्ही सीट देणार आहात की नाही? त्यांनी मला सांगितलं की तू आस्वाद पाटील जाऊन भेट, मी त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे. मी सांगितलं ठीक आहे. मी जयंत पाटील यांचा जो हॉटेल आहे तिथे आस्वाद पाटलांना फोन केला. मी त्यांची भेट घेतली की तटकरे साहेबांनी मला पाठवलं कुर्डूस पंचायत समितीच्या सीटच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी. त्यावेळेला आस्वाद पाटील यांनी सांगितलं, प्रमोद ठाकूर तिथं होता, की तुम्ही दोघांनी निर्णय घ्या, तुला लढायचं आहे की तुला लढायचं आहे. त्यानंतर आम्ही चित्रा पाटील या बांधकाम सभापती होत्या, त्यावेळेला आम्ही त्यांच्या केबिन मध्ये गेलो. प्रमोद ठाकूर यांनी मला विनंती केली की राजा, मला पंचायत समिती, शेवटची पंचायत समिती लढायची आहे. शेवट हा शब्द मी ह्यासाठी वापरतो की ज्या वेळेला या कुर्डूस पंचायत समितीवर गेल्या सिनियर म्हणून प्रमोद ठाकूर यांची वर्णी लागायला पाहिजे होती याच्या अगोदर, तर त्यावेळेला एम पाटील आणि प्रमोद ठाकूर या वेळेला या विभागामध्ये राजकारण करत होते. त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाच्या नेते मंडळींनी 2 पर्याय समोर ठेवले. एम पाटील की प्रमोद ठाकूर, दोघांनाही झुंजवले. शेवटच्या क्षणाला त्यांनीच सांगितलं की आता तुमच्या दोघांत पण शिकल्या कार्यकर्ते आता कंटाळले, कारण तुमचा वाद मिटत नाही. कारण त्यावेळेला पंचायत समितीसाठी आस्वाद पाटीलला या कुर्डूस पंचायत समितीमधून लढायचं होतं आणि त्यावेळेला प्रमोद ठाकूर यांचा पहिल्यांदा पत्ता कट केला. दुसऱ्यांदा पंचायत समितीला जेव्हा आमचा संघर्ष झाला त्यावेळेला मी प्रमोद ठाकूरला सांगितलं की बाबा, मला लढायचंच आहे, तू तुझ्या पद्धतीत लढ, मी माझ्या पद्धतीत लढतो. मला प्रमोद ठाकूरच्या विरोधात त्याला विरोध करून मला लढायचं नव्हतं. तर माझ्या पक्षाचे नेते त्यावेळेच्या सुनील तटकरे यांनी मला शेवटच्या क्षणाला धागा दिला होता आणि त्यावेळेला मला एक मेसेज द्यायचा होता की कुठल्याच कार्यकर्त्याला तुम्ही गृहीत धरू नका. कारण जो कार्यकर्ता प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतो, रक्ताचं पाणी करून या विभागामध्ये, तालुक्यामध्ये पक्ष वाढवण्याचं काम करतो आणि करत होतो, त्यावेळेला शेवटच्या फॉर्म भरायची शेवटचा दिवस होता. 2 दिवस होते. आदिती तटकरेंचा फोन आला की साहेब, तुम्हाला बोलवून एबी फॉर्म देतो, तुम्हाला लढायचं आहे तर घड्याळ्याच्या पक्षाच्या एबी फॉर्म लढा. त्यांनी निर्णय घेतला घड्याळा आणि हे सर्व काढून टाकलंय. मी महेंद्र शेखला फोन केला, शेख मला पंचायत समितीला लढायचं आहे शिवसेनेमधून. त्यावेळेला शेखने सांगितलं, ये तुला पंचायत समितीची सीट देतो. मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला नव्हता. केला म्हणजे शेखने सांगितलं ये. त्यावेळेला तालुका अध्यक्ष दीपकभाई रानवडे होते. त्यावेळेला त्या साईडला शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची आघाडी होती आणि त्या आघाडीतून काँग्रेस पक्षाचा अगोदरच उमेदवार डिक्लेअर केला होता. हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कधी कधी जुन्या आठवणी पण काढायच्या असतात. कारण प्रमोद ठाकूर आणि माझा संघर्ष प्रमोद ठाकूरला विरोध म्हणून नव्हता मित्रांनो, त्यासाठी मी सांगतोय. महेंद्र शेट्टी मला पक्षामध्ये घेतला
एबी फॉर्म दिला शिवसेनेच्या एबी फॉर्मवर मी लढायला निघालो. त्यावेळेला काँग्रेसचा उमेदवार होता, तो उमेदवार फॉर्म मागे घेतला होता. त्यावेळेला आर्थिक व्यवहाराचं हे केल्यानंतर त्याने फॉर्म मागे घेतला. त्याला पैसे मिळाल्यानंतर त्याचा डमी होता, तो मागे घ्यायला तयार नव्हता. त्याला आर्थिक व्यवहार केल्यानंतर त्याने मागे घेतला. माझी परिस्थिती त्यावेळी कशी होती हे फक्त मी सांगतो तुम्हाला. त्यानंतर पंचायत समितीची निवडणूक लढत असताना फॉर्म मागे घ्यायची तारीख गेली. माझा एक दिवस होता मागे घ्यायच्या दिवशी. तेव्हा शेट्टी मला 10 वाजता रात्री फोन केला. कारण आम्ही जेव्हा नवीन राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलो होतो त्यावेळेला कसं ढोरांचं एक हे असतं ना डावण, त्या डावणीवर कसे नवीन बैल गेला की त्याला ढोमसतात म्हणजे आपल्या आगरी भाषेत तसं मला कोण टाळायला लागले जुने उभाटाच्या आताच्या शिवसेनेत. त्यावेळेस शेतने फोन करायचे, मी शेतला फोन करायचे, कसं काय व्हायचं, तो काय नाही होईल. नंतर दुसऱ्या दिवशी शेवटचा दिवस होता, शेतने मला फोन केला आणि राज्यात ते सर्व आलेत माझ्याकडे, तुला वरच्या शीटचा पण खर्च करायला लागेल. ठीक आहे, आता काय इलाज नव्हता. वरच्या शीटचा खर्च केला, निवडणूक लढलो, सामोरं गेलो, 350 मतांनी पराभव झाला. त्यावेळेला मला प्रचाराला 7-8 दिवस भेटले. त्या 7-8 दिवसामध्ये 5200 मतं मला मिळाली होती. स्वर्गीय प्रमोद केशव ठाकूर यांच्या नामकरण सोहळ्यासाठी, कमानीच्या नामकरण सोहळ्यासाठी इथे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले उपस्थित राहण्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. महेंद्र शेट्टी यांना धन्यवाद देतो आणि इथे सर्व जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींना सुद्धा मी धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री, या रायगड जिल्ह्याचे भावी पालकमंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब, ज्यांनी या मतदारसंघामध्ये इतिहास रचला आणि जे कोणत्याही पक्षाला याच्यापूर्वी करता आलं नाही, त्या शेका पक्षाला दुसऱ्यांदा धूळ चालण्याचं काम ज्यांनी केलं, ते आमचे सर्वांचेच लाडके नेते, मार्गदर्शक, या विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी. या कुर्डूस मतदारसंघामध्ये ज्यांच्यावरती आतोनात प्रेम करणारी जनता आम्ही आज पाहतोय. 2014 साली आपण एकत्रितरित्या निवडणुका लढलो. थोडंसं पार्श्वभूमी सांगतो. आपण खूप चांगल्या पद्धतीचं सरकार या राज्यामध्ये चालवलं. लोकांना हेवा वाटेल, लोकांच्या काळाकाळातील प्रश्नाला हात घालण्याचं आपण काम केलं. राजा केणी आणि रसिकाताई यांच्या संकल्पनेतनं खऱ्या अर्थाने आज हृदयस्पर्शी अशा या सोहळ्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, आमचे मार्गदर्शक, माणसातला माणूस आदरणीय भरतशेठ, आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी आता आपलं मनोमत व्यक्त केलं ते भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय मोहिते साहेब, ज्यांनी मगाशी आपलं मनोमत व्यक्त केलं. या गावचे सुपुत्र भारतीय जनता पार्टीचे नेते महेंद्रजी वावेकर, त्यांच्या सहपत्नी जयसताई वावेकर, आमच्या महिला संपर्क प्रमुख संजीवनीताई, आमच्या महिला तालुका आदरणीय भागीरथाई, आदरणीय जोशीताई, कामगार नेते, शिवसेनेचे नेते आदरणीय दीपकजी रानवडे, माझी कन्या जुलमी, वृद्धराजी, मंचावरील सर्व पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, पत्रकार बंधू, उपस्थित सर्व महिला वर्ग, या परिसरातील
ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, हळदी कुंकू समारंभ. खरं कार्यक्रमाच्या पत्रिका मार्ग राजाकडे 3 वेळा बदलल्या, कारण मध्येच थोडंसं वादळ आलं. आपल्या वादामध्ये काही पत्रिका उडून गेल्या, राहिल्या त्या आमच्या. आणि म्हणून बरेचशेच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा नेत्रदीपक कार्यक्रम आहे. प्रमोद ठाकूर या गावचे सुपुत्र होते, या गावचे सरपंच होते, पंचायत समितीचे सभापती होते. कमी बोलणारा माणूस, मैत्री ठेवणारा माणूस. राजकीय जरी काय वादविवाद असला तर मी नेहमी फोन करून सांगतो थोडं धीराने घे, राजाला सांगतो धीराने घे. कारण व्यक्तिगत वाद नव्हता, हा राजकीय वाद होता, पक्षांतर्गत वाद होता. आणि संध्याकाळनंतर भेटणं असायचंच, कारण त्याला 2 मूर्ती इथे आहेत. त्यामुळे हे सगळं राजकारणाला पलीकडचं काम खरं त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं आहे. माझ्या निवडणुकीच्या पहिल्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी, आदल्या दिवशी राजाने त्याच्यामध्ये वादविवाद झाला आणि राजासहित त्यांचे 14 आणि आमचे 14, 28 लोक त्या कस्टडीमध्ये पोटात पोशाख आतमध्ये आरोपी होऊन गेले. दुसऱ्या दिवशी निकाल होता. रसिकाताई आमच्या टेन्शनमध्ये नक्की काय विषय असेल तरी तुम्ही काळजी करायची गरज नाही आहे. सगळ्यांना तिथे सन्मान केला. निकाल लागल्यानंतर फोनवर आम्ही बोललो, सगळं झालं. पण तो आनंदाचा क्षण कदाचित राजाला बघता आला नाही आहे. पण दुसऱ्यांदा जेव्हा आलो तेव्हा राजाची प्रमुख भूमिका होती त्या निवडणुकीच्या दालनामध्ये. त्याने आत्मदेखा बघितली. पण त्याच्या नेतृत्वाखाली खरं दुसऱ्यांदा मी आमदार झालो, आपली सेवा करण्याची संधी मला दिली आहे. आणि खरं आहे की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या सरकारच्या कालावधीमध्ये माझ्या लाडक्या बहिणीला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं मी या ठिकाणी निश्चित सांगेन. त्याची पावती म्हणून दुसऱ्यांदा सरकार बनवण्यासाठी आपलं महिलांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला दुसऱ्यांदा आमदार, भरत शेठना 4थ्यांदा आमदार करण्याची संधी आपण प्राप्त करून दिली. दुसऱ्यांदा आमदार होत असताना भरत शेठ 4थ्यांदा आमदार होत असताना भरत शेठ सरकारचे मंत्री झाले. आपण सगळे राजकारणाशी आशावादी होतो की भरत शेठ मंत्री झाल्यानंतर पालकमंत्री होणार. तर याचा पूर्ण इतिहास त्याचा आपण सगळे साक्षीदार आहात. मागचं सरकार जेव्हा आम्ही परिवर्तन केलं, परावर्तित झालं असं म्हणता येईल, तर आम्ही रायगडवर उठाव केला. राजा केणी आणि आपल्या सगळ्या जिल्हा प्रमुख नेतृत्वाखाली आम्ही 3 आमदारांनी आणि त्यावेळेला मोहीम ठरली की राष्ट्रवादीचा असणारा पालकमंत्री आधी त्यांना हटाव अशी मोहीम सुरू केली. आणि खऱ्या अर्थाने बघता बघता हे पेव सगळं महाराष्ट्रावर गेलं आणि खरंच सरकार परिवर्तित झालं. आम्ही सगळे सुरळीत संसार सुरुवात केली. काही दिवसांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर पुन्हा राष्ट्रवादीमध्ये संवाद झाला आणि त्यांची बँगलोर एंट्री आतमध्ये आली. आणि मग आम्हाला असं वाटलं की भरतशेठ त्याच याच्यामध्ये मंत्री होती. पण बँगलोर एंट्रीमुळे पुन्हा त्यांनी त्यांचा जो जादुई चमत्कार दाखवला आणि भरतशेठना मनाचा मोठेपणा करून त्याला वंचित राहावं लागलं. आणि मग ज्यांना आम्ही भारतात असं दाखवला त्या पुन्हा मंत्री झाल्या. पण सुदैवाने पालकमंत्री आमचे उदय सामंत झाले. हा इतिहास आपल्याला सगळ्यांना खरंच माहिती आहे. आता आम्ही आशावादी होतो की भरत शेठ मंत्री झाला की पालकमंत्री होणार. पण नेहमीचा स्वभाव खासदार तटकरे साहेबांचा, त्यामुळे त्यांनी ती परत जादू फिरवली आणि पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री आधी त्याला रायगड घोषित केलं. रायगडचा माहोल पुन्हा जागृत झाला. पुन्हा आम्ही आवाज दिला. चर्चा सुरू झाली, आरोप प्रत्यारोप सुरू झाले, स्थगिती आली. तो आजचा दिवस होता. खरं म्हणजे आज त्यांना झेंडावंदनचा अधिकार दिला मुख्यमंत्र्यांनी. जरी दिला असला तरी आम्ही त्या मुद्द्यावरती कायम आहोत की येणाऱ्या काळामध्ये रायगडचे पालकमंत्री भरत शेठ म्हणजे भरत शेठच असले पाहिजे. हा आमचा हट्ट आणि आग्रही मागणी आहे. कारण त्या माणसाने 4 वेळा विधानसभेत 4 वेळा जिंकली आहे. भल्या त्यांनी पराभूत केले. आणि मागचं सरकार शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले
त्या सरकारमध्ये प्रमुख भूमिका कोणाची असेल तर आदरणीय भरतशेट्टी असेल. आणि हे सगळं असताना नेहमीप्रमाणे राजकारणाच्या राजकारणामध्ये काहीतरी खोडा घालायचा. पण ज्यांना मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीला अंगावरती घेतली आणि सगळं भरतशेट्टच तटकरेच आपल्याला खासदार पाहिजे, इतर कोण चालणार नाही आहे. आणि सगळं ते पूर्ण बाईक जिल्ह्यावर चालले. भारतीय जनता पार्टीचे नेते सगळे माझ्या नाराज झाले. कारण येणारी निवडणूक माझी पुढची जिल्हा विधानसभेची होती आणि तो रोज सोडून मी घेतला. एवढा विरोध असताना देखील तटकरे साहेबांना खासदारकीचं दुसरा तिकीट मिळालं. आपण सगळ्यांनीच अतिशय तन्मयतेने त्यांचं काम केलं, बहुमताने निवडून दिलं. माझ्या अलिबागच्या तमाम जनतेने मतदारांनी 38,000हून अधिक मताधिक्य दिलं. ज्याने खरंच तटकरेने प्रामाणिक प्रेम केलं त्याला साईड करायचं काम किंवा त्याचं राजकीय करिअर बरबादाचं काम ज्या माणसाने केलं तो स्वभाव आज पण बदलला नाही आहे. पण आता मोहिते साहेब आम्ही अंगावरती घेतले आणि आम्ही एकदा ठरवलं कारण इतिहास साक्षीर आहे. कारण मी देखील किंवा राजा देखील ज्या परिस्थितीवर राजकारणामध्ये आलो, समाजकारणात आलो आणि खरं तुम्ही बघता आम्हाला सगळ्यांनी स्वीकारलं आणि आमदार होत असताना ज्या पद्धतीने तुम्ही योगदान दिलं आणि खरं तर या भागातला जिल्ह्यातला शेका पक्ष प्राबल्य असणारा शेका पक्ष बघता आपण त्याचं राजकीय अस्तित्व कसं आणलं ते आम्ही शिल्लक आहोत. आणि म्हणून तटकरे साहेबांना नेहमी मी सूचित करतो की साहेब एक भले मोठं कुटुंब आम्ही राजकारणापासून संपवलंय, दुसरं कुटुंब तुमचं संपवणार. कारण आम्हाला खूप त्रास दिला. तर माझ्यासारख्या माणसाला तिसऱ्यांदा फसवले, राजाच्या मोठ्याला एकदा फसवले, मला तिसऱ्यांदा फसवलं, मानसीला रुपये एकदा फसवलं. तेव्हा शेका पक्षाची गॅटमेट केली, मानसीला अध्यक्ष होऊन दिलं नाही आहे. मी जयंत पाटील मुलाला पराभूत केलं. त्यावेळेस ठरलं महिला तुम्हीच अध्यक्ष. पण त्यावेळेस काळी लागू आली आणि शेवटच्या रात्री मला सगळं जमणार नाही आहे. पण मी लढलो ती निवडणूक, फास्ट होऊन लढलो निवडणूक. पराभूत झाला होता तरी पण त्यांना दाखवून दिलं काय लढवल्या कार्यकर्त्यात प्रॉब्लेम होणार नाही, कारण तो त्यांचा स्थायी स्वभाव आहे. आज आपण बघितलं की विधानसभेला प्रामाणिकपणे लोकसभेला काम करून खऱ्या अर्थाने विधानसभेला आम्ही कसे पराभूत होतो याचं सगळं आकलन जारी केलं. त्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितलं की कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्या बूथ यांना योगदान करून द्यायचं मतदारांना, अशी सगळी एकंदर परिस्थिती निर्माण केली. मित्र सांगण्यासारखं खूप आहे, पण आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. कारण आमचे दिवंगत नेते या पंचायतीचे सरपंच किंवा पंचायत समिती सभापती आज राजाने एक दोस्ती निभावली असं मी विशेष सांगेल की मृत्यूनंतर देखील एक दोस्ती कशी असावी याचं जिवंत उदाहरण आज कुसुमल्याच्या प्रवेशद्वाराला त्याचं नाव देऊन खऱ्या अर्थाने या कुसुमल्या गावाने राजाने त्याच्या संपूर्ण परिवाराने त्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली दिली असं मी विशेष सांगेल. असं फार लोक कमी करतात. एखादा माणूस राजकारणात दिवंगत झाला किंवा गेला की तर कोण नाव देखील घेत नाही आहे. पण आज 26 जानेवारी दिवशी त्याचं खऱ्या अर्थाने स्मरण करायचं काम राजाने केलंय याचा सार्थ अभिमान निश्चित मला आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमची लढाई राजा चालू राहील, त्या चिंता करू नका. ही लढाई आपण लढणार शेवटपर्यंत. एक जिथं निश्चित आहे, विधिमंडळातला भरतशेठचा सहकारी म्हणून भरतशेठ पालकमंत्री होईपर्यंत माझी लढाई कायमची राहील आणि तटकरे कुटुंबाला कायमस्वरूपी अंगावर घेत राहील. हे आजच्या निमित्ताने या ठिकाणी निश्चित सांगतो. बोलण्याचं खूप काय आज माझे पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत, पण तटकऱ्यांचा स्वभाव आहे की कधी दुसरा चांगलं बोलणारे त्यांना कधी पसंत पडत नाही आहे. पण एक वेळ निश्चित येणार, याच महत्वाचा शब्द आहे, एक वेळ मी आणून घेणार की तटकरेला पुढच्या बाकावर शेवटच्या बाकावर बसवणार. ही ताकद निश्चित आमच्यामध्ये आहे, कारण जनता माझ्या बरोबर आहे. आणि म्हणून आज या निवडणुकीमध्ये जो माझ्या माता भगिनी फेरबदल करून दिला, खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांनी जी भूमिका मांडली आणि खऱ्या अर्थाने माझ्या लाडक्या बहिणीला न्याय देण्याची भूमिका केली, ती भूमिका लाडक्या बहिणीने या मतदानामध्ये योगदानातनं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला आमदार केलं, याच्याबद्दल मी आपला आभार व्यक्त निश्चित करतो. आज राजाने 3 कार्यक्रम केला आहे, दिव्यांगांना खऱ्या अर्थाने सन्मान करणार आहे. राजाचे कुठलाही कार्यक्रम बोलवणे आगळा वेगळा असतो. आम्हाला वाटतं की राजाने एकदा मंच तयार केला, त्या मंचावर अनेक राजा वेगवेगळ्या पद्धतीचे लोक हिताचे असतात. एक उभरतं नेतृत्व आहे, लोकांनी स्वीकारले. लोकसभेला देखील राजाने खऱ्या अर्थाने या पुरुष मतदारसंघामध्ये मताधिक्य दिलं. तटकरे साहेबांसाठी
तटके साहेब ते विसरतील. माझ्या विधानसभेला खऱ्या अर्थाने मागच्या देखील आता देखील पण आता मताधिक्य दिलं आणि पक्षाचा एक आमदार या राजाने बरेचसे आपले मंत्री आहेत आजच घोषित करून टाकतो येणारी जिल्हा परिषद राजा किंवा राजाची पत्नी आरक्षण मला माहित नाही पण उमेदवारांपैकी कोणतरी जिल्हा परिषद लढणार आणि माझी जेवढी ताकद आहे सगळ्या सहित तरी ताकद मला लावणार हा शब्द राजा मंचावर देतो का त्याचे ज्या अपार कष्ट आहेत मला माहिती आहे. या मतदारसंघामध्ये राजकीयदृष्ट्या काम करणं सामाजिकदृष्ट्या काम करणं ही साधी गोष्ट नाही आहे. पूर्वीचा काळ होता की एका त्यांची जादू चालायची आता आमच्या राजाच जादू चालते. आज राजा बोलेल ते चालते. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्ता समाधानी आहे की राजाला मी जबाबदारी दिली जिल्हा प्रमुख जबाबदारी दिली ती खऱ्या अर्थाने त्यांनी प्रामाणिकपणे निभावली आणि पक्षाचं बळ वाढवलं आणि म्हणून आज राजाला पक्षाकडनं भरसेच्या साक्षीने आज मी जाहीर केलंय की राजा किंवा पत्नी आता दोघांमध्ये पण ठरवावा. कारण माझ्या मागच्या प्रजासभेला रस्त्याचं भाषण खऱ्या अर्थाने 2000 मध्ये आधी देऊन गेले. युट्यूबवर अनेक लोकांनी बोला एवढ्या छान बोलल्या त्या अनेक वस्तुती बोलल्या जे सत्य आहे ते बोलल्या आणि खरंच उभारण्याचं काम खूप छान आहे. त्यांच्याबरोबर महिला संघटन रसेकर खूप मोठा आहे. राजाचा मित्र परिवार खूप मोठा आहे. कार्यकर्त्याचा संच फळी खूप मोठी आहे आणि म्हणून माझ्यासारख्या आमदाराला काम करताना अतिशय फ्रीडम मिळतो म्हणजे फ्री हँड मिळतं. कुठली एखादी योजना आली कुठलं काय झालं तर राजा बरोबर लाईन अप करणार हा त्याचा खरा स्वभाव आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये राजाचा काळ देखील अतिशय सुंदर आहे आणि निश्चित जिल्हा परिषद सत्ता आपण घेत असताना आता तुम्ही मानसिकतेचं नाव घेतलं पण मी आमदार आहे तर मी काय ते बोलणार नाही. मानसिकतेला आघाडी बघायला लागली पण खरं आम्ही दोघेही उभे असो माझी मुलगी असेल का आपण सगळे असो प्रामाणिकपणे लोकांची सेवा करत आलो. ते सेवा करत असताना जनमानसाने आम्हाला स्वीकारले याचा सार्थ अभिमान निश्चित आहे. आज आपला भरसेचं मनोगत ऐकायचं आहे. भरसेच्या कार्यक्रमात आज मुंबईला पोहोचायचं आहे कारण खूप उशीर झालाय. खरं तर अंतर्मधून खूप बोलायचं होतं काही सकाळपासून मीडियाला बाहेर आल्या ते बघितलं आपण तटकऱ्यांच्या सुपुत्राच्या त्याला उत्तर देखील मी दिले ते आपण बघाल. पण भरसे राहता येत नाही माझ्यासारख्या माणसाला कारण एकदा मी वसा अंगावरती घेतला तर तो खाली ठेवत नाही. हा माझा स्थायी धर्म आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासाठी लढाई एक आपला पाईक म्हणून आपला साथीदार म्हणून प्रामाणिकपणे लढणार आणि आपल्याला त्या खुर्ची नेऊन ठेवणार हा शब्द माझ्या जनतेच्या नेत्यासमोर येतो. आज अतिशय सुंदर केल्याबद्दल आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आता पुढल्या काळात आदरणीय आमचे सन्मान्य मंत्री महोदय भरतशेठजी यांना पालकमंत्री पाहायचं आहे आणि ते आम्ही पाहणारच आणि तेच आता आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. सर्व महिलांना मी विनंती करतो की आपण असंच बसून राहायचं आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. सर्व शुभ कार्याच्या अगोदर ज्या ईश्वराची पूजा केली जाते त्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होतोय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि तुळजा भवानी मातेला वंदन करतो. राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या जिजाऊ महाराज यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी जाणता राजा राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांनाही वंदन करतोय. सिंहाच्या झोपड्यात घालून हात मोजितो दात जात ही मराठ्यांची ज्यांना धर्मवीर ही पदवी पार करण्यात आली ते शूरवीर संभाजी महाराज यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतोय. मराठी मनाचे मानवीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा ज्यांच्या आज एकच महिना आपल्यातून निघून गेले. 26 डिसेंबरला म्हणजे एकच महिना झाला आणि या 1 महिन्यामध्ये भव्य दिव्य त्यांच्या नावाची कमान आणि त्याच्या आज उद्घाटन सोहळा मी करून आलो. ते आपल्या या गावचे सुपुत्र माझी या गावचे सरपंच
त्यानंतर पंचायत समितीचे सभापती स्वर्गीय प्रमोद केशव ठाकूर यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, आदरांजली अर्पण करतो। आज माझ्या या लाडक्या बहिणींचा जो काय कार्यक्रम आहे, हळदी कुंकू समारंभ, आपली संस्कृती आहे आणि ते जोपासण्याचं आणि जपण्याचं काम आज या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आणि ज्यांच्या शुभ हस्ते या प्रवेशद्वाराचं उद्घाटन झालं ते विधिमंडळातील माझे सहकारी आणि सध्या एक हाती बॅटिंग जे सध्या चालवत आहे ते सन्माननीय आपले आमदार महेंद्र शेठ दळवी, त्याचप्रमाणे आमच्या वहिनी मनसिताई दळवी, त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट महेशजी मोहिते, त्याचप्रमाणे आमचे दीपकजी रानवडे, त्याचप्रमाणे आमचे महेंद्र वावेकर आणि ज्यांनी आपल्या संकल्पनेतून हे सर्व आज इथं समोर आणण्याचं काम केलं आणि पूर्ण जिल्ह्याला दाखवून दिलं की विरोधक असला तरी आम्ही पण दिलदार आहोत, असं आमचा जिल्हा प्रमुख सन्माननीय राजाभाऊ केणी, त्यांच्या धर्मपत्नी रसिकाताई आणि आमच्या व्यासपीठावर असलेल्या आमच्या तालुका संघटनेचा संपर्क संघटनेचा आणि माझ्या सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी, सर्व व्यासपीठावर मान्यवर आणि माझे पत्रकार मित्र बांधव, आलेले आमचे कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणी, खरं म्हणजे तिघांनी आपण बॅटिंग करून टाकलेली आहे, मला तर सगळ्यात शिल्लक नाही ठेवते आणि आम्ही पण आता त्यांच्यावर काय जास्त बोलणार नाही, बोलणारे तुम्ही त्यात पण महेश तुझा पण अनुभव सांगितला, राजाभाऊनी पण सांगितला आणि जास्त वटवट हा आमदार करत होता, आम्ही काय बोलायला गेलो तर हा आम्हाला थांबा 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 काय मी बोललो बघ एक ना एक दिवस त्याचा प्रयत्न घे, म्हणजे लय दुःख झालं, एवढं दुःख झालं आम्हाला विजय निवडून आलो त्याच्याने झालं तेवढं आम्हाला दुःख झालं। ज्या माणसासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं तर मन धन आम्ही सर्वस्व पणाला लावून या महाराष्ट्रात एकमेव सीट निवडून आणण्याचं काम हे आम्ही मंडळी केलं आणि ते जर विसरत असतील त्याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं। आणि म्हणून जे आम्ही बोलतो ते बोलतो, तिथं कधी आम्ही माघारी घेत नाही, आम्हाला जो चॅलेंज केलं त्याचं चॅलेंज पण आम्ही स्वीकारतो। कनकेश्वर मंदिर आपलं कनकेश्वरच्या मंदिराची आख्यायिका अजून त्याला मला माहिती नसेल, तर तशी जर तयारी असेल तर महेंद्र शेठ, राजाभाऊ आणि महेश आमची तयारी, कारण ज्याला करणं त्याला डर नसायला पाहिजे। आम्ही आज आव्हान देतो, जर आमच्या हातून एक जरी चूक झाली असती खासदारकीच्या वेळेला, आज माझ्या या लाडक्या बहिणीच्या समोर सांगतो मंत्री पदासहित जर राजीनामा नाही दिला तर 2 बापाचा हा माझा चॅलेंज आहे। त्यांनी सांगितलं ना आमचं चुका त्यांनी दाखवून द्यावी, एक तरी चूक आम्ही उगाच बोलत नाही, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीतले मावळे आहोत, आम्ही कावळे नाही आहोत की हाताने उडून गेले, आम्ही मावळे आहोत। आणि म्हणून आज त्या माझ्या भगिनी आलेल्या, सर्व कार्यकर्ते आलेले आहेत, त्यातल्या स्वर्गीय प्रमोद केशव ठाकूर त्यांच्या कमानीचं उद्घाटन झालेलं आहे, त्यांची पूर्वपीडिका पावेकर तुम्ही सगळ्यांनी काय माहिती आम्हाला काय तेवढी नव्हती, फक्त थोडी तोड ओळख होती, जिल्ह्यामध्ये येत होतो त्यावेळेला, आणि ठीक आहे शेवटी विधिलिखित तो कोण टाळू शकत नाही। तुम्ही किती कसले काही प्रयत्न केले, जे विधिलिखित आहे तो नाही कोण टाळू शकत, त्याच्या तिथे लिहिलेलं आहे, त्याप्रमाणे त्यांचं आयुष्य होतं
तेवढं त्यांचं जगणं झालं. परंतु ज्यांचे तुम्ही उल्लेख केला की ज्यांच्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं, शेवटच्या क्षणाला जर अशा माणसाची अवस्था होत असेल तर मग तुमची काय अवस्था होईल हे आज मी त्याला सांगून जातो. तरी आम्ही साधा जरी कार्यकर्ता असलो ना, सामान्यातला सामान्य, तरी त्याला आम्ही गाळून जात नाही. त्याला सामोरं घेऊन विचारतो काय काम आहे, कशाला आलास, काय तुझं आहे. आम्ही अशा फाट्या मारून जात नाही. आणि जर असे जर प्रमोद ठाकूर सारखे जर माणसं जर आम्हाला जर मिळाले असते ना, आम्ही त्याचं सोनं करून टाकलं. काय राजकारणात एवढे पैसे येतात जातात निवडणुकीला, अरे अशा सारख्या कार्यकर्त्याचं जर तुम्ही थोडं जरी स्थापन केलं असत ना तरी आज तुम्हाला लोकांनी सांगितलं असतं. परंतु राजा हे जे प्रमोदचं जे काम कार्य ते तुम्ही एखादं पुढं आणून जे सगळ्या विरोधकांना दाखवून दिलंय की आम्ही विरोधक असताना पण आमच्या विरोधकाच्या नावाचं ते काम जो येणारा जाणारा जो वाचल ते गेट कोणाच्या नावाचं आहे. तुम्हाला आतमध्ये आम्ही सगळे येऊ शकत नव्हतो, परंतु जाता येताना गाडीने प्रमोद केशव ठाकूर यांच्या नावाचं हे गेट, आणि त्यावेळेला मग लोकांना लक्षात आहे. आणि म्हणून राजा तुला जेवढं धन्यवाद देऊ, तुला तुझ्या पत्नीला तेवढं अपूर्ण राहतील. परंतु आयुष्यात येऊन एक चांगलं काम केलं. आपण स्वतःच्या आई वडिलांचं, भावाचं, आपल्या गुरूंचं कोणी करतो, पण विरोधकांची कमानी बांधून त्याला एक वेगळा पायंडा पाडून देण्याचं काम केलं, त्याबद्दल निश्चित तुला अभिनंदन. म्हणजे विकास कामाच्या बाबतीत आज आमच्या दळवी साहेबांचा पण हात धरू शकत नाही. एकेरी येतो आमच्याकडे, कधी कधी आमच्या नेत्यांवरती पण एकेरी येतो. तो केवळ तुमच्यासाठी, तुमच्या भागातल्या लोकांसाठी, माझ्या भगिनींसाठी. त्या भागातला रस्ता व्हायला पाहिजे, पाणी योजना व्हायला पाहिजे, त्यांचे सभामंडप व्हायला पाहिजे, अंतर्गत गटर व्हायला पाहिजे. आमच्याकडे येतो एकेरीवरती कधी कधी, पण हरकत नाहीये. कारण काही अत्यंत वेगळ्या परिस्थितीतून ही मंडळीवरती आलेली आहे. कारण एवढं मोठं साम्राज्याला खालसा करण्याचं काम गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या घराने केला तर, पण तुमच्या सोबत ज्यावेळेला हे सर्व पदाधिकारी होते त्यावेळेला या सगळ्या माझ्या भगिनी, माझे कार्यकर्ते भाऊ असल्यामुळे आपण करू शकलो, हे आपण कधी आता विसरता कामा नये. हे हा माझा तुला सल्ला आहे. ठीक आहे, दुसऱ्याचं काय करायचं, दुसऱ्या घराण्याचं किंवा काय, जो वरती बसलेला आहे, आम्ही त्याला काल पण सांगितलं, आज पण सांगतो, जोपर्यंत आपली नियत आणि नीतिमत्ता बिघडत नाही तोपर्यंत तुझा केस पण बाता करू शकत नाही. हा माझा तुला शुभेच्छा आहे. काय लागतं गरिबांचे आशीर्वाद, काल पण सांगितलं आम्ही, गरिबांचे आशीर्वाद हे हृदयापासून आणि मनापासून असतात. श्रीमंत लोक आशीर्वाद देत नसतात. आम्ही नेहमी सांगत आलेलं आहे, माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं. त्याचं घर मोठं आणि मन खोटं आहे. आता याचं घर पण मोठं आणि मन पण मोठं आहे, त्यामुळे त्याच्यात काही प्रश्न येत नाही. पण असे अनेक लोकांची उदाहरण आहेत. श्रीमंताच्या घरी गेलो का गाडी, घोडा, बंगला, बेडरूम, किचन, बाथरूम सगळं दाखवत बसतात. अर्धा तास झाला तरी बायको चायचं काय नाव घेत नाही. निघायच्या टायमाला थांबत चाय ठेवायची राहिली. वा, तर बायकोला कळलं नाही तुझ्या पाहुणा आला तर आपण घरदार दाखवतोय. तुम्ही गरीबाच्या घरीला लगेच तुम्हाला माय माऊली आमची बसायला देणार, तांब्यावर पाणी देणार, लगेच चहा ठेवणार. रात्री उशिरा गेलो आपण, तो एवढा रात्री आला, जेव्हा झोपाने सकाळी जा. सकाळी लवकर गेलो तर ती माय माऊली काय सांगते, एवढा लवकर आला तरी न्यारी करा, मग काय तुमच्या कामाला. आणि म्हणून जर शेटर बनायचं असेल तर गरिबांचे बना, श्रीमंतांचे शेठ बनू नका. बरेचसे गरिबांचा शेठ आहे, महेंद्र शेठ गरिबांचे शेठ आहे. आणि म्हणून जे आता काय तुमची चाललेलं आहे, राजाला कुठून तिकीट द्यायचं, आमच्या रसिकाला कुठून द्यायचं किंवा आमच्या वहिनीला कुठून द्यायचं आहे. परंतु महेश, आपल्याला पण विनंती आहे आणि तुम्हालाही सगळ्यांना विनंती आहे की आमच्या या
माणसाला तिसऱ्या वेळेला हॅट्रिक बनवायचं आहे. लक्षात ठेवा, जे लागत ते शासनाच्या माध्यमातून जिथे जिथे आवश्यकता लागेल तिथे हा तुमचा माणूस तुमच्या पाठीमागे ठाम उभा आहे. आज मी सतत 3 दिवस तुमच्याकडे येतो. तुमचा आम्ही शब्द करून दिलेला नाही आहे. जो माणूस आमच्यासाठी पूर्ण ताकदीशी बाहेर पडतो त्याला आम्ही आयुष्यात कधी विसरत नाही. आणि म्हणून तुम्हाला आज सांगतो, बरेचसे 14 वेळा आमदार झाला. एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आम्ही मग मी सांगितलेली वस्तुस्थिती आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून आम्ही इथपर्यंत आलेलो होतो. आम्हाला ती जाणीव आहे. आम्ही लोकांना सांगत असतो, आम्ही आमदार झालो तरी जमिनीवर चालणार आणि नामदार झालो तरी जमिनीवर चालणार, आम्ही हवेतच चालणार नाही. काही लोक हवेतच चालत होते, त्याने दळवी साहेबांनी आणि या सगळ्यांनी घरी बसून टाकलं. त्याच्यात तुमचा शहराचा वाटा आहे. माझ्या लाडक्या बहिणीला विनंती, विरोधक काही वागणं उडवतील तरी तुम्ही कोणीही काळजी करायचं कारण नाही आहे. तुमचे जे काही पैसे आता चालू आहे, काल परवा 2 दिवस तुमचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आले ना, एसटीला अर्ध तिकीट आहे ना, हा आले. बंद होणार नाही हे पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही सांगतो. त्यांनी विरोधकांनी काही वावड्या उठू द्या. एक वेळ आमचा एखादा रस्ता जो नाही झाला तरी आम्ही ते थांबू, परंतु तुमचे पैसे देण्याचा प्रयत्न करू. हा माझा तुम्हाला शब्द आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मंडळींना मनापासून धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. मंडळी, आज एक गोष्ट पण तुम्हाला सांगण्यात येते. मला ज्या लोकांनी सांगितलं, फार नाही वेळ घेत मी. म्हणजे काय राजकारणामध्ये आमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं भाग्य की त्या मतदारसंघाचा आमदार झालो. नामदाराची व्याख्या मागच्याच वेळेला आमच्या घरात पडली होती. मोहिते आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, आजकाल लोक पंचायत ग्रामपंचायतीचा सदस्य सोडत नाहीत, परंतु तुमच्या या शिवाजीच्या मावळ्याने मंत्रीपद सोडलं. या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासातला पहिला मी आमदार असत की मंत्रीपद दिलेलं मी माझ्या नेत्यांसाठी थांबलो आणि म्हणून मला पहिलाच मंत्रीपद दिलं. आणि पालकमंत्रीपद आमचा दावा आहे. आम्ही असं काही मागत नाही. तुम्ही जर व्यवस्थित राहिला असता तर आम्ही त्याचा म्हणून विचार केला असता, हेच आम्हाला समजवलं असतं. परंतु तुम्ही जी काय तुमची आता असले दाखवली, आता शेवटी सांगितलंय, आता आमची असलेत काय ती बघा. कारण आमची पद्धत आहे, पाय लागला आणि पाय पडतो. जाणून बुजून कोणाला पाय लावतो, पण आम्हाला जर कोणी पाय लावायचा जाणून बुजून प्रयत्न केला तर बाकी जय महाराष्ट्र केल्याशिवाय भात ना, हा आमचा पण शब्द आहे.